हाँ मैडम. Practice set 5.3. हेलो. Now, event. The set of favorable outcomes of given sample space is an event. Event is a subset of sample space. Now, tell me, sample space पेक्षा इव्हेंट मोठा असू शकतो का? नाही सर. नो सर. म्हणजे हो सर. तो नेहमी सॅम्पल सबसेट असणार आहे. ओके. इव्हेंट्स आर जनरल डिनोटेड बाय कॅपिटल लेटर A, B, C, D. For example, if two coins are tossed and A is the event, capital A is the event of getting at least one tail. Yesterday we have seen the favorable event outcome आणि space वेगळा outcome. Then the outcomes are as follows. What are the outcomes? At least one tail means one T must be present there. T. Why not they have taken head? Sir, at least one. There is no सॅम्पल स्पेस मध्ये H येऊ शकतो का? हो सर. हो सर. सॅम्पल स्पेस बट नॉट इव्हेंट मध्ये येणार नाही ऍज पर कंडिशन जे असते. The number of elements in the event is denoted by number of A here. Okay. Now see practice set 5.3. Listen carefully. Write sample space yes and the number of sample point yes for each of the following experiments. Also write the events A, B, C in the set form and write number of elements in the event A, number of the elements in the event B, number of the elements in event C. आता याच्यावरून मला एक सांगा, तुम्ही हे सांगू शकता का? Can you tell me number of elements in the event A, number of elements in the event B, number of elements in the event C, and number of sample point in the S. तर यातली कोणाची जास्त असतील? ग्रेटर कोण असणार आहे? मोठं कोण असणार? सॅम्पल स्पेस का नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे आपलं आन्सर दिल्यानंतर ते नेहमी लेस असावं, एवढं तरी हे लक्षात येईल का तुमच्या, की हे लक्षात आलंय का की याच्यापेक्षा ही सबसेट आहे ते. म्हणजे हे आन्सर माहित झालंय आपल्याला, याच्यापेक्षा हे कमी आहे, कशापेक्षा जास्त आहे. याच्या आतापर्यंत जेवढे आपण हे पाहिलेत, चॅप्टर पाहिले, प्रत्येक ठिकाणी आपण अंदाज घेतलेला ऑलरेडी, प्रिडिक्ट केलेलं आहे की हे आन्सर कशाच्या रेंजमध्ये येणार आहे, ह्याच्यापेक्षा लहान येणार आहे का, ह्याच्यापेक्षा ग्रेटर येणार आहे का, ते क्लिअर झालं आहे का? त्याच्यात कुणाला काही डाऊट आहे का? नो सर. नाव वन डाईज रोल इव्हेंट ए. आता वन डाईज रोल हा सॅम्पल स्पेस साठी आहे. इव्हेंट ए काय, इव्हेंट बी काय, इव्हेंट सी. त्यांनी 3 वेगवेगळे इव्हेंट दिलेले आहेत आणि सॅम्पल स्पेस एकच असणार आहे. इव्हेंट म्हणजे आउटकम आणि त्याला कंडिशन्स असणार आहे. ओके. नाउ लेट अस सी. इव्हेंट ए इवन नंबर ऑन द अपर फेस. इव्हेंट बी ऑड नंबर ऑन द अपर फेस and event C prime number on the upper face. आता तुम्हाला हे क्लिअर झालंय का? सॅम्पल स्पेस काय, इव्हेंट ए काय, इव्हेंट बी काय आणि इव्हेंट सी. हे एकदा क्लिअर झालं की तुम्हाला तुमचं सोपं जाईल समजा. नाव वन डाईज रोल व्हॉट विल बी द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय असेल? वन डाय जर केलं 1 to 6. 1 to 6 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असतील त्याच्यामध्ये? 6. याच्यामध्ये कोणाला आता डाऊट आहे का? नो सर. नाव नेक्स्ट इव्हेंट ए.
Event A, what I say, even number on the upper face. याच्यामध्ये इव्हन नंबर काय काय येतील? 1, 2, 4, and 4, 6. 2, 4, 6 हे इव्हन नंबर हे कोणते घ्यायचे? कशातून घ्यायचे? एक का घेतला नाही तुम्ही इव्हन नंबर? डायस मध्ये 6 म्हणजे जो सॅम्पल स्पेस आहे त्याच्यातलेच घ्यायचे, त्याच्या बाहेर जायचं नाही, त्याचा सबसेट आहे. ओके. मग नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट ए किती आले? 3. त्यांना काय हवंय? राईट इव्हेंट ए बी सी. इव्हेंट ए बी सी कसं लिहिलं? ए 2, 4, 6 बी and number of elements in the event A, number of elements in B and C. ठीक आहे. इव्हेंट ए मध्ये आता सॅम्पल स्पेस मध्ये आणि इव्हेंट ए मध्ये कोणाला शंका आहे का? नाही सर. मग आता इव्हेंट बी मला सांगा, ऑड नंबर ऑन द अपर फेस काय काय येते? 1, 3, 5. 1, 3, 5. Number of elements in the event B. How big number of elements in the event B? 3. 3. Okay. Now, event C. Prime number on the upper face. आता हा मला कोण सांगू शकेल काय काय नंबर आहे? 2, 3, 5. 3, 5. 2, 3, 5. 3, 5. 2, 3, 5. ओके. इव्हेंट बी झाला. इव्हेंट सी प्राईम नंबर ऑन द अपर फेस 2, 3, 5. याच्यामध्ये 1 घेतलाय का तुम्ही? 1 नाही सर. नक्की खात्री तुम्हाला प्राईम नंबर नाहीये? हो. नक्की. ओके. 1 इज नॉट अ प्राईम नंबर. ओके. प्राईम नंबर म्हणजे त्याचे फॅक्टर पडताना तो स्वतः आणि 1 हे असले पाहिजे. आता 4 का घेतला नाही तुम्ही? 5 यू नॉट टेकन 4. हा 2 का घेतला? 1 into 2. 3 घेतला? 1 into 3. 5 1 into 5. 4 चे 1 multiply by 2 multiply by 2 म्हणून. आणि 1 का घेत नाही मग तुम्ही? तर प्राईम नंबर नाहीये. प्राईम 1 multiply by 1 तो स्वतः आणि 1 1 into 2 2. 3 ला 1 into 3. 5 ला 1 into 5. पण 1 च्या केसमध्ये 1 into 1च होतोय, तोच रिपीट होतोय. 1 इज नॉट अ प्राईम नंबर. रिमेंबर, इथे जर तुम्ही चुकला, प्राईम नंबर घेतला तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट सी 4 येतील. त्यामुळे तुमचं आन्सर हे समजले का? हो सर. यात कोणाला शंका आहे? No, sir. No, sir. Two dice are rolled simultaneously. Event A, event B, event C. Same problem. आता जो प्रॉब्लेम पाहिला आपण, एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, आणि याच्यामध्ये काय फरक आहे नेमका? मग त्याच्यामुळे कशामध्ये इफेक्ट होईल? त्याचा इफेक्ट कशावर होईल? दोन्हीवर. नंबर ऑफ सॅम्पल्स. आणि किती होणार आहे? 1 च्या ऐवजी 2 घेतली, त्यावेळी 6 होती, म्हणजे आता 12 होतील. हे बरोबर आहे का? 12 होतील आता. नो सर. नाही. बरं बघू, तुमच्या म्हणणं 12 होणार नाही. ठीक आहे, पाहू आपण काय. म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळला की आत्ताचा एक्झाम्पल आपण पाहिलं ना, याच्यामध्ये फरक आहे. 2 dice are rolled simultaneously. Event A, the sum of the digits on the upper surface is multiple of 6. The sum of digits on the upper surface is minimum 10. In event C, the same digit on the both upper faces. Now, 2 dice are rolled simultaneously. The sample space 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4 हा जो लिहिलेला आहे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 36, हा बरोबर आहे का? म्हणजे जर तुला सायमल्टेनियस केले, पहिल्यांदा 1 केला म्हणून 6,
दोन सायमेंटेस केले तर 12 येत नाही, तर ते 36 येतं. ओके, व्हेरी गुड. 1 2 1 3 2 1 2 1 नंबर ऑफ सेट. आता माझे जे हे इव्हेंट येतील, एलिमेंट्स इन द इव्हेंट, ते 36 पेक्षा जास्त असतील का कमी असतील? कमी कमी आहे. नक्की? बरं, बघूया, ठीक आहे. आता मी नंबर ऑफ सॅम्पल्स स्पेस लिहिले, याच्यात नंबर ऑफ 36. इव्हेंट ए, द सम ऑफ डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. हा, तर याचा अर्थ काय तुम्ही सांगू शकेल का? काय म्हणताय की नेमकं? व्हॉट दे वॉन्ट फ्रॉम अस? द सम ऑफ मल्टिपल ऑफ 6 ऑन द अपर फेसेस, सम ऑफ द अपर फेसेस. सर त्या म्हणजे सम किती असतो? दोन्ही होत आहेत 6 ला. त्या दोघींचा सम 6 हवंय. सम 6 आलं पाहिजे. हो सर, ते असलं पाहिजे तसं. दोन डाईटचे दोन डायची सम 6 आली पाहिजे का मल्टिपल ऑफ 6 आली पाहिजे? मल्टिपल ऑफ 6. बर, सम 6 आणि मल्टिपल ऑफ 6 यात फरक आहे का? हो सर. हो सर. हो सर. समेशन 6 आणि मल्टिपल ऑफ 6. मग सम 6 म्हणजे दोन डायची सम करायचे, मग ते सम मल्टिपल ऑफ 6 असे कोणते नंबर आहेत हे पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. असे कोणते नंबर आहेत? 6 12 तर 18 6 12 18 26. 30. ओके, मग आपण आता ठीक आहे, व्हेरी गुड. 6 12 18 24 हे आपण कुठपर्यंत थांबायचंय, कुठपर्यंत जायचंय? 6 मल्टिपल ऑफ 6 कुठपर्यंत जाऊ शकतो आपण? 36. 36. व्हेरी गुड, 36. मॅक्झिमम नंबर किती आहेत त्याच्यात? मग डायस वरती मॅक्झिमम नंबर किती? तर 6 पर्यंत जायचं आपण. नाही. 36 पर्यंत नाही. 36. मग किती पर्यंत जाऊ शकतो? मग मॅक्झिमम नंबर मी डाय फेकला त्याच्यावर किती येईल मॅक्झिमम? 6. दुसरा डाय फेकला त्याच्यावर नंबर किती? 12 देणार. बरं. दुसरा डाय फेकला त्याच्यावर मॅक्झिमम नंबर किती? तसं नाही, दोन्ही डाईसचा 12. दोन्ही राहायचं मिळून 12 डाय. मग मॅक्झिमम 6 मल्टिपल मी कुठपर्यंत जाऊ? 36 का 60? तर 12 पर्यंत. 12 पर्यंत. फक्त 12 पर्यंतच. नक्की? हो सर. बघू आपण. हो सर. बघू ना. ओके. The sum of the digits on the upper page multiple of 6. 6, 12, 18, 24. Okay, ठीक आहे. Now I have taken A. First row select करा. 1 1 घेऊ शकतो का मी? नो सर. 1 2 1 3 1 4 1 5 1 6 यातला कुठला घेऊ शकतो मी? सर 1 and 5. 1 and 5. 1 आणि 5. 2 and 4. थर्ड 2 and 3. 2 and 4. थर्ड रो मध्ये 3 and 3. फोर्थ रो मध्ये 4 and 4 and 2. फिफ्थ रो 5 and 1. सिक्स्थ रो 6 and 6. 6 and 6. म्हणजे मल्टिपल मध्ये आपल्याला फक्त 12 पर्यंतच जायचं. याच्या बियॉन्ड 12च्या आपण आणि किती येतील नंबर ऑफ एलिमेंट्स इन इव्हेंट? 6. एक लक्षात ठेवा, तोंडी आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स काढता येणार नाही. 36 आन्सर येईल, 18 वाटतील, तर ते आहे 12 लिहून काढा. इतर सॅम्पल स्पेस इव्हेंट दॅट 1 5 2 4 नंतरच तुम्हाला करेक्ट फिगर मिळेल. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द इव्हेंट विल बी 6. याच्यामध्ये कोणाला आता शंका आहे का? No sir. No sir. No sir. Not bad. Event B. What is event B? The sum of digits on the upper surface is minimum 10. Minimum 10. What is the meaning of minimum 10? 10 पेक्षा कमी असलं पाहिजे. 10 पेक्षा कमी. 10 पर्यंत 10 किंवा 10 पेक्षा कमी. 10 किंवा 10 पेक्षा जास्त. नीट सांगा.
मिनिमम 10. तर मिनिमम आहे सो 10 किंवा 10 पेक्षा जास्त 10 किंवा 10 पेक्षा जास्त येणार सर मिनिमम मिनिमम पेक्षा कमी. बर ठीक आहे, मिनिमम 10. आता मला सांगा मॅक्झिमम 10 म्हणजे टेनचा पेक्षा जास्त. कमी मॅक्झिमम 10 म्हणजे 10 पेक्षा कमी मॅक्झिमम म्हणजे कमी येणार 10 पेक्षा मिनिमम म्हणजे जास्त येणार बर, हिचं संस्कृतीचं म्हणणं असं आहे. अजून कोणाचं काय म्हणणं आहे का? मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 10. मिनिमम म्हणजे कमी. मिनिमम म्हणजे कमी येणार मिनिमम म्हणजे जास्त येणार. म्हणजे जास्त. मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10, म्हणजे 10 पेक्षा कमी घ्यायचे का? हो सर. 10 आणि 10 पेक्षा. नो सर जास्त Minimum. घ्यायचे. 10 आणि 10 पेक्षा जास्त बर, आता मी असं सांगितलं की तुम्हाला ट्रिपला जायचं आहे. सर संस्कृतीचं बरोबर आहे. हा, ट्रिपला जायचंय. ज्यांच्याकडे मिनिमम 10 रुपये आहेत त्यांनीच ट्रिपला यावं. मग त्यामध्ये 100 रुपये वाला मुलगा येऊ शकतो का नाही येऊ शकत? येऊ शकतो. जाऊ शकतो. 5 रुपये वाला 5 रुपये ते तो येऊ शकतो का? नो सर. नाही. तर 10 तर तुम्ही म्हणा ना 10 पेक्षा कमी. 5 कमी आहेत ना 10 पेक्षा. मी म्हणतो ज्याच्याकडे कमीत कमी 10 रुपये आहेत त्यानं यावं. मग 5 कमी आहेत 10 पेक्षा, मग तो का येऊ शकत नाही? ज्याच्याकडे कमीत कमी 10 रुपये आहेत त्यानंच यावं. मग 5 रुपये वाला मुलगा येऊ शकतो का? नो सर. नाही. नाही येऊ शकत. नाही येऊ. मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10, त्याच्या पुढचे नंबर्स. आता याच्यात कोणाला शंका आहे मिनिमम 10 मध्ये? नो सर. आता मी म्हटलं ज्याच्याकडे जास्तीत जास्त मॅक्झिमम 10 रुपये त्यांनीच यावं. त्या केसमध्ये एखाद्या मुलाकडे 11 रुपये असतील तर तो मुलगा ट्रिपला येऊ शकतो का? नो सर. नो सर. Now, let event be the sum of the digits of the upper circle minimum 10. Event be minimum 10. Now I have taken 4, 6, 5, 5, 5, 6. मिनिमम 10 म्हणजे 10 आणि 10 पेक्षा जास्त. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये परत एक मला शंका आहे. मिनिमम 10 मी मॅक्झिमम कितीपर्यंत जाऊ शकतो? सम कितीपर्यंत जाऊ शकते माझी? 36, 18, 12च्या पुढे आपण जाणार नाही. काय नंबर येतील? परत सॅम्पल. जे नंबर आपल्याला पिकअप करायचे ते सॅम्पल सेट मधून. आता मी 1 1 घेऊ शकतो का? नो सर. नो सर. 1 6 1 6 नो सर. हा मॅक्झिमम आहे ह्या रो मधला. सेकंड रो मधला मॅक्झिमम 2 6 देऊ शकतो का? नो सर नो सर. नो सर. ओके. हा मॅक्झिमम आहे 3 6 देऊ शकतो का? नाही. नो सर नो सर. 4 मधला मॅक्झिमम 4 6 तो घेऊ शकतो का? हो सर. येस सर. हो सर. येस सर. नाव आता हो, सर. 5th मध्ये 5 6 हो घेऊ शकतो सर घेऊ शकतो सर. 5 5 5 येणार 5 हो सर. तो पण घेऊ शकतो. नाव लास्ट फाईव्ह रो आणि मध्ये फाईव्ह पण घेऊ शकतो. आणि लास्ट रो मधले 4 and 6 5 and 6 6 and 6 ओके. आपण काय घेत? इव्हेंट बी. लेट इव्हेंट बी बी 4 एकच मिनिट. ओके. इन द इव्हेंट बी 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6. Number of elements in the event B 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये कोणाला समजलं नाही ते सांगा मग. समजलं सर. कोणाला काही शंका आहे? समजलं सर. ठीक आहे. नाव वी कॅन फॉरवर्ड टुवर्ड द इव्हेंट सी. व्हॉट इज इव्हेंट सी? व्हॉट इज द कंडिशन दे हॅव गिवन? द सेम डिजिट ऑन द बोथ अपर फेसेस. आता इव्हेंट म्हणजे काय काय? सेम फेस
Same number. So on the upper. 1, 1, 2, 3, 4, 5, 6. असे किती नंबर असू शकतील? 6. 6. एकाच्यावर 6च नंबर आहे, दुसरे 6 सेम नंबर तुमचे 6 येतील. बघूया आपण खरंच येत आहेत. Moving toward the elements, same digit on the both 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6. तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. थर्ड, 3 coins are crossed simultaneously. आता आतापर्यंत पाहिलेली याच्यामध्ये काय फरक आहे? सर आता 3 coins cross केले simultaneously. बर, सॅम्पल स्पेस वेगळा असेल का? हो सर. जर मी सॅम्पल स्पेस व्यवस्थित लिहिला, इफ यू राईट डाऊन सॅम्पल क्लिअरली करेक्टली, तर आणि इव्हेंट तुम्हाला सोपे जाईल. त्यामुळे सॅम्पल स्पेस हा व्यवस्थित लिहा. ठीक. नाउ कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ऍट लिस्ट 2 heads. Condition for event B to get no head. And condition for event C to get head on the second. आता इव्हेंट कडे आपण नंतर जाऊ. इव्हेंट आपण कशातून सिलेक्ट करतो? सॅम्पल स्पेस. पहिल्यांदा आपल्याला सॅम्पल स्पेस व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. ठीक. नाव काल पाहिलं होतं आपण 3 coins काय. सॅम्पल स्पेस फॉर 3 coins was simultaneously. नंबर ऑफ सॅम्पल्स अरे 8. हे माहिती आहे का तुम्हाला? 8 येतात त्याच्यात. बरं, ते HHTS रिप्लेस एक करायचा HTTT. हा तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहिता येईल का? समजा काय होईल, कधी कधी काय रिपीट होतील नंबर, तर ते फाइंड आउट करायचे, ते खोडून टाका. सिरियल का जे एक डबल रिपीट होतील, 2दा येतील, ते करा. आणि नंबर ऑफ 3 coins आले की 8 येतात, हे लक्षात असू. ठीक आहे. आता इव्हेंट एक आहे. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ऍट लिस्ट 2 heads. आता मला एक सांगा, ऍट लिस्ट 2 headsचा अर्थ काय? कमीत कमी 2. बर, कमीत कमी 2 म्हणजे ऍटलिस्ट 2 म्हणजे 1 चालेल का? कंपल्सरी आहे. टोटल 3 चालतील? कंडिशन नुसार सांगितलं. कंडिशन नुसार ऍटलिस्ट 2 म्हटलंय. ऍटलिस्ट 2 तरी सांगितलं. समजा 2 म्हटलं असतं चालणार ना. हा, ऍटलिस्ट 2. समजा त्यांनी फक्त 2 म्हटलं असतं, 2 head, तर 3 चालले असते का? ऍटलिस्ट 2 म्हटलंय, ऍटलिस्ट 2, तर 3 चालतील का? आता याच्यात कोणाला शंका आहे का? नाही चालणार. कमीत कमी 2 म्हणजे 3 चालू शकतात. ओके. आता हे लिहिताना फॉर इव्हेंट ऍटलिस्ट 2, आता हा इथे या. पहिला हे घ्या, H हा मी सिलेक्ट करू शकतो का? कमीत कमी 2H पाहिजे. ठीक आहे. हा HT लिहू शकतो. HTH लिहू शकतो. हो सर. TH लिहू शकतो. हो सर. HTT लिहू शकतो. नाही. नाव THT तर ह्यांना एकच TTH नो. TTT. Number of elements in event A is 4. आता इव्हेंट हा जो लिहिला A, तो तुम्ही सॅम्पल स्पेस वरून लिहायचा, हे लक्षात आलं का?
हो सर. कॉपी करायचा त्यात जो प्रश्न आहे तो सबसेट असतो त्याच्यावरून याचा नाही हा कॅन्सर हा येतोय सगळे येत आहेत याच्यामध्ये आता कोणाला शंका आहे का परत इव्हेंट कॉपी करायची तो सबसेटच असला पाहिजे बर आता जो सॅम्पल स्पेस होता त्याच्यामध्ये सॅम्पल पॉईंट होते 8 आणि जे इव्हेंट आहे त्याच मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स 8 पेक्षा कमी येतील का जास्त येतील कमी तो सबसेट जास्त कधीच येणार नाही लक्षात ठीक व्हॉट इज कंडिशन फॉर इव्हेंट बी टू गेट नो हेड म्हणजे काय नो हेड म्हणजे काय म्हणते हेड आला म्हणजे त्याच्यामध्ये एच हा कुठेही दिसता कामा एच नकोय त्याला परत आपण इव्हेंट परत काय करणार बी मध्ये काय करणार परत हा सॅम्पल एच 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 मध्ये घेऊ शकतो का मी एच एच टी डायरेक्ट आपण एच टी एच एक मिनिट डायरेक्ट टी तुम्ही कसं काय समज लक्षात आलं कसं काय डायरेक्ट जाऊ शकतो नाही पण तुम्हाला सगळं बघत जावं लागेल ना तुम्हाला कसं माहिती की फक्त हे पाहिल्याशिवाय तुम्ही सांगू शकता नाही फक्त प्रत्येक एच इथे एच आहे येथे एच एच आहे म्हणजे टी मध्येच एच नाही पण डायरेक्ट टी वर जाऊन चेक करा एकदा आहे का कुठे टी म्हणजे फक्त टी टेल हा नंबर ऑफ एलिमेंट ओनली 1 टू गेट नो हेड आता याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड पॉइंट म्हणजे काय दुसऱ्या कॉलम कंपल्सरी आहे सेकंड ह्याच्यावरती हेड टू गेट हेड ऑन सेकंड पॉइंट वरती हेड कंपल्सरी आहे मग मी सॅम्पल स्पेस मधून कसे सिलेक्ट करून काय कंडिशन सेकंड कॉइन वर हेड असलेले सर सगळे सिलेक्ट करणार आपण सेकंड पॉइंट ओके ठीक मग मी फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑन सेकंड कॉइन वर करू का हो सर हा मी पहिला घेतला एच एच मी फक्त आता सेकंड कॉइन बघतो इथे सेकंड कॉइनला एच आहे हो सर मग मी तो घेऊ शकतो का पण त्याच्यात फर्स्ट आणि थर्डला पण एच आहे मग घ्यायचा का नाही घ्यायचा मिडल एलिमेंट पण द्यायचे बाकी काय पण असतं हा त्यांनी वन आन्सर बद्दल काही बोललेलं नाही त्यांनी फक्त त्यांना सेकंड और मिडल त्यांना एच ओके व्हेरी गुड नंतर हा मिडल बघतो आणि एच हा चालेल एच एच टी हो सर चालेल एच टी एच नाही मिडल टी एच 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 टी टी नो सर टी एच टी हो वाय टी एच टी येस सर ओके because in middle there is a head. नो सर Yes. नाही करणार टी टी एच नाही चालणार आणि टी 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 नो सर नाही करणार Therefore, HHH, HT, THHT, number of elements in the event is equal to 4. बोला व्हेरी गुड बोला अत्यंत कोणाचं कन्फ्युजन सांग टी कसं आलं एच मिडलला कसं आलं कोणतं मिडलला कोणती शंका आहे पण बोला पीएचटी का हा का हा बोला टीएचटी टीएचटी मध्ये काय कन्फ्युजन आहे बोला ना एच कसं आलं मिडल मध्ये एच कसं आलं
ना सॅम्पल स्पेस मध्ये आहे का ते आपण मिडल मध्ये एच कसं आलं मला नाही समजलं म्हणजे काय क्वेश्चन. मला तो क्वेश्चनच नाही करणार. हा तो क्वेश्चनच कळला नाही मला. तो सी वाला क्वेश्चनच कळला नाही मला. ओके. आता मी याच्यामध्ये तो प्लीज सांगा. कोणाला कळलं नाही अजून असा एक आहे का कोणी ह्यात क्वेश्चनच कळला नाही. कारण मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना नो सर. की मी बोललोच नाही, तुम्हीच बोलत होता. तुम्हीच सगळे आन्सर दिलेले. आता परत सांगतो कन्फ्युजन त्यांनी काय केलं होतं परत एकदा सांगतो क्वेश्चन. पण इव्हेंट ए आणि इव्हेंट बी समजलेत का? नो सर. एक मिनिट. हा सॅम्पल स्पेस एस समजलाय का? हॅलो, सॅम्पल स्पेस एस समजला आहे का? हॅलो बोला, सॅम्पल स्पेस एस समजला आहे का? हो. नाही ज्यांना शंका आहे काय नाव तुझं? हॅलो, ज्यांना समज नव्हतं बर सॅम्पल हा काय नाव? आरती. हा आरती. बर सॅम्पल स्पेस मध्ये काही शंका आहे का तुला? नाही सर. बर ते नंबर ऑफ एच आता बघा सॅम्पल स्पेस हा आपण लिहिलेला आहे सॅम्पल एच 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 टी एच टी एच टी एच एच. आता मी डायरेक्ट ह्याच्यावर हे जातोय थर्ड वर ए आणि बी नंतर सांग. कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन द सेकंड पॉइंट. जी मिडल टर्म आहे मिडल त्यांना त्या ठिकाणी हेड पाहिजे. एच लिहिलेलेच फक्त ते हे करतायत सिलेक्ट करतायत. तर ह्या सॅम्पल मध्ये हा एच येतोय मिडल, इथे मिडल एच येतोय, इथे येत नाही, इथे येतोय, इथे येत नाही, इथे येतोय. आता जी शंका आहे तुझी हा कुठून आला? हा पीएचटीज ना? पीएचटीज ना? येस सर. हॅलो हा मग ते बघा हा टीएचटी हा सॅम्पल स्पेस मध्ये होता. पीएचटी दिसला का? हा कर्सर तिथं फिरतोय तो. हा. हॅलो मग टीएचटी आणि त्यांची कंडिशन काय आहे की मिडल टर्म आहे त्याला हेड पाहिजे. तर ती कंडिशन सॅटिस्फाय होते का? या होते. हा एच जिथे जिथे एच मिडल टर्मला आहे बाकीच्या टर्मशी संबंध नाही. बाकीच्या टर्म दोन्ही एच असतील चालतील, दोन्ही टी असतील चालतील, मिडल टर्म एच पाहिजे. हे समजलं का? हा सर समजलं परफेक्टली. आता इव्हेंट ए आणि इव्हेंट बी मध्ये काही शंका आहे का? नो सर त्याच्यामध्ये नाही. आता मी जर तुला सांगितलं की मिडल टर्म मला फक्त टी हवे हा तर येस सर. इथे हा तर मी ते मिडल टर्म एच च्या ऐवजी टी पाहणार टी. त्या ठिकाणी मी टी 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 घेऊ शकतो का? हा का घेऊ शकतो? का पाय मिडलला टी आहे ना. हा ओके ठीक आहे. आता कोणाला काही शंका आहे का?